मुंबईकरांची पुन्हा एकदा अडचण वाढली. बेस्ट बस नंतर आता मेट्रोचेही भाडे वाढणार. MMRDAने मेट्रो भाडे निर्धारण समिती स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला. मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप मिशन 150 तर शिंदे सेना 100 जागांवर लढणार. युतीबाबत लवकरच पक्ष निर्णय घेणार. मुंबईतील बदलत्या हवामानामुळे सर्दी तापाचे रुग्ण वाढले. BMC रुग्णालयांमध्ये गर्दी. आरोग्य विभागाने नागरिकांसाठी सूचना जारी केली. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी. आजही मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याची शक्यता. डोंबिवलीतील 513 इमारती अति धोकादायक घोषित. कल्याणमधील अपघातानंतर महापालिकेने इमारती रिकाम्या करण्याची नोटीस दिली. पावसाळ्यात या इमारती अत्यंत धोकादायक ठरू शकतात. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाचा दुसरा बोगदा सुरू. प्रवासाचा वेळ 50 मिनिटांवरून 10 मिनिटांवर. 2 किलोमीटर लांब बोगद्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. राज्यात 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी आणि ग्रामीण भागातील समस्यांमुळे विद्यार्थ्यांचा विरोध वाढला. शिक्षक संघाने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेची मागणी केली. मुंबईतील वरळी येथे शुक्रवारी सकाळी मार्शल शोरूमला लागली भीषण आग. आग विझवताना एक अग्निशमन कर्मचारी जखमी. लाखो रुपयांचा माल खाक. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. ब्रीच कँडी आणि वरळीला जोडणारा कोस्टल रोड 15 जूनपासून सुरू होण्याची शक्यता. ट्रॅफिकपासून मोठा दिलासा मिळणार. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर भीषण वाहतूक कोंडी. मेट्रोचे काम आणि मुंब्रा बायपासवर वाहने बंद असल्याने सकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा. नागरिक त्रस्त. बदलापुरासाठी 260 कोटी रुपयांच्या जलपुरवठा योजनेला मंजुरी. नवीन पाईपलाईन आणि 14 पाण्याच्या टाक्यांचा समावेश. नागरिकांना पाणी टंचाईतून दिलासा मिळणार. बोरिवली रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकवर काल रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अग्निशमन दलाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. उघड्या तारांमुळे पावसात पुन्हा अशी घटना होण्याची भीती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कांदिवली पश्चिमेत डेटिंग ॲपवर पुरुषांना लुटणाऱ्या 2 कॉलेज विद्यार्थ्यांना रेल्वे स्पेशल टास्क फोर्सने अटक केली. आतापर्यंत 8 ते 9 लोकांना लुटले. राज्य सरकारने महिलांच्या विकासासाठी आदिशक्ती मोहीम सुरू केली. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सशक्तीकरणावर भर दिली जाणार. कुर्ल्याच्या एका जाहिरात कंपनीचा सर्व्हर हॅक करून हॅकर्सने बिटकॉइनमध्ये खंडणी मागितली. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग. घरगुती हिंसेतील आरोपी NCPशी संबंधित असल्यामुळे विरोधकांनी अजित पवारांना घेरले. आतापर्यंत 5 जण अटकेत. अंधेरीत डिलिव्हरी बॉय अल्ताफ मिर्झा याला अटक. घरी एकटी असलेल्या महिला वकिलेसोबत छेडछाड केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मीरा भाईंदरमध्ये बेकायदेशीर कंटेनरवर कारवाई सुरू. भाजपसह इतर पक्षांनी कारवाईची मागणी केली होती. प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली. मुंबईत सोन्या चांदीच्या दरांमध्ये बदल. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 89,400 तर चांदी 1 लाख प्रति किलोवर पोहोचली. महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली. हे खाते यापूर्वी धनंजय मुंडे यांच्याकडे होते.